हा प्रश्न मॅग्नेटिक मटेरियल या चॅप्टरवर सीईटी 2025 ला आलाय. ससेप्टिबिलिटी ऑफ ए पॅरामॅग्नेटिक सबस्टन्स इज ऑप्शन ए निगेटिव्ह अँड लार्ज, बी निगेटिव्ह अँड स्मॉल, सी पॉझिटिव्ह अँड लार्ज अँड डी पॉझिटिव्ह अँड स्मॉल. तर सगळ्यात आधी आपण हे बघू की ससेप्टिबिलिटी जी आहे ती डायमॅग्नेटिक सबस्टन्स साठी, ज्याला आपण काय ह्या ग्रीक लेटरने दाखवतो, तर डायमॅग्नेटिक साठी ती निगेटिव्ह आणि स्मॉल असते, पॅरामॅग्नेटिक साठी ती पॉझिटिव्ह अँड स्मॉल असते आणि फेरोमॅग्नेटिक साठी ती पॉझिटिव्ह आणि लार्ज असते. ती काय असते? लार्ज असते. मग आता तुम्हाला पॅरामॅग्नेटिकची विचारली, मग काय येणार आहे? ती पॉझिटिव्ह आणि स्मॉल, की जो करेक्ट ऑप्शन काय आहे? डी आहे. शॉर्ट व्हिडिओ आवडले लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. तुमचा कमी वेळात अभ्यास व्हावा म्हणून हे बनवलेले आहेत. फॉर मोर युजफुल टिप्स अँड ट्रिक्स कीप वॉचिंग विंग्स ऑफ फिजिक्स. थँक्यू व्हेरी मच.